रात्रीची 11:40 झाली होती. आभाळ ढगांनी भरलं होतं. चंद्र दिसत नव्हता. रस्त्यावर ट्रकच्या हेडलाईटशिवाय दुसरा प्रकाश नव्हता. इंजिनचा जळ आवाज आणि टायरखाली येणाऱ्या खड्यांचा खरखराट एवढंच ऐकू येत होतं. स्टेअरिंगवर बसलेला सदानंद मोरे गेली 16 वर्ष ट्रक चालवत होता. कित्येक घाट, जंगल रस्ते आणि निर्जन भाग त्याने पार केले होते. भूताखेतांच्या गोष्टी त्याने शेकडो ऐकल्या होत्या, पण कधी विश्वास ठेवला नव्हता. त्या रात्री तो लोखंडी माल घेऊन एका दुर्गम मार्गाने जात होता. दिवसभराच्या प्रवासामुळे शरीर थकलं होतं. पाण्याची बाटली संध्याकाळी संपली होती. अजून थोडं पुढे गेलो की एखादी टपरी लागेल, तो स्वतःशीच म्हणाला. पण पुढचा रस्ता फक्त अंधाराने भरलेला होता. तेवढ्या ट्रकच्या डॅशबोर्डवरचा नॅव्हिगेशनचा स्क्रीन एकदम चमकला आणि बंद पडला. छे, आता हीच वेळ होती का? तो वैतागला. मोबाईल हातात घेतला, पण तिथे सिग्नलच नव्हतं. एक खोल सुस्कारा टाकत त्याने ट्रक पुढे चालू ठेवला. 15-20 मिनिटं गेली. तहान आता असह्य झाली होती. ओठ कोरडे पडले होते. अचानक ट्रकच्या बाजूला एक अरुंद मातीचा रस्ता दिसला. त्या रस्त्याच्या टोकाला एखाद्या घरात दिवा लागल्यासारखा पिवळसर प्रकाश लुकलुकत होता. येथे कदाचित पाणी मिळेल. त्याने ट्रक मुख्य रस्त्याच्या कडेला लावला आणि टॉर्च घेऊन खाली उतरला. रस्ता पूर्ण शांत होता. फक्त रातकिड्यांचा आवाज. तो चालत राहिला. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, पण तो प्रकाश जसाच्या तसा लांबच लांब दिसत होता. हे काय विचित्र आहे? तो थांबला, मागे वळून पाहिलं आणि त्याच्या छातीत धस्स झालं. ज्या दिशेने तो आला होता तिथे ना ट्रक दिसत होता, ना मुख्य रस्ता, फक्त दाट काळोख. क्षणभर त्याला वाटलं तो चुकीच्या दिशेला वळला असावा. तो परत फिरू लागला, पण ज्या दिशेने तो परत चालला होता तिथून काही अंतरावर अचानक घरांच्या छपराचे आकार दिसू लागले आणि काही क्षणात त्याच्यासमोर एक छोटंसं गाव उभं होतं. कौलारू घर, मातीचे रस्ते, कंदिलाचा मंद प्रकाश, पण संपूर्ण गावात एकही आवाज नव्हता. तो पहिल्या घरासमोर जाऊन हाक मारणार इतक्यात दार हळूहळू करकरत उघडलं. एक म्हातारी बाहेर आली. तिने काहीही न विचारता माठातून पितळेच्या लोट्यात पाणी भरलं आणि त्याच्या समोर धरलं. सदानंदने एका दमात पाणी प्यायलं. घसा थंड झाला. आजी, हा रस्ता मुख्य महामार्गाला कुठून जातो? म्हातारीने उत्तर दिलं नाही. ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. मग हळूहळू तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र न हलणारं हास्य उमटलं. सदानंद गोंधळला. तेवढ्या शेजारच्या घराचं दार उघडलं. मग आणखी एक, मग आणखी एक. अवघ्या काही सेकंदात संपूर्ण गावातील लोक घराबाहेर आले. लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळे शांत, सगळे स्थिर आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर तेच विचित्र हास्य. सदानंदच्या अंगावर शहारे आले. तो काही बोलणार इतक्यात गावाच्या शेवटच्या टोकावर उभा असलेला एक माणूस हळूहळू पुढे यायला लागला. त्याचा चेहरा अजून अंधारात होता, पण चालण्याची ढब, खांद्यावरची जुनी शाल आणि त्याचा आवाज सदानंदच्या कानावर आला. अरे सदा, एवढ्या वर्षांनी आलास? सदानंदच्या हातातून टॉर्च खाली पडली, कारण तो आवाज त्याच्या 10 वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या वडिलांचा होता. टॉर्च जमिनीवर आदळताच तिचा प्रकाश गोलगोल फिरत गावभर पसरला. सदानंदचे हात थरथरत होते. तो समोर पाहतच राहिला. अंधारातून पुढे येणाऱ्या त्या माणसाचा चेहरा आता स्पष्ट दिसू लागला. कपड्यावरची तीच जुन्या जखमेची खून, अंगात पांढरा सदरा, खांद्यावर तपकेली शाल आणि डोळ्यातलं तेच प्रेम. ते त्याचे वडीलच होते, पण हे अशक्य होतं. 10 वर्षापूर्वी त्यांच्या अंत्यसंस्काराला स्वतः सदानंद उपस्थित होता. त्याने स्वतः अग्नी दिला होता. बाबा, तुम्ही? त्याच्या तोंडून शब्द फुटेनात. समोरचा माणूस हलकासा हसला. इतक्या वर्षांनी बापाला ओळखायलाही विसरलास का? सदानंद 2 पावलं मागे सरकला. त्याच्या अंगावर अक्षरशः काटा आला होता. नाही, हे खरं असू शकत नाही, तो म्हणाला. गावात उभे असलेले बाकीचे लोकही एकमेकांकडे न पाहता फक्त त्याच्याकडेच पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य अजूनही तसंच होतं, स्थिर, निर्जीव.
डोळे मात्र एकदाही मिचकावत नव्हते. तेवढ्यात म्हातारी म्हणाली, थकला असेल, आधी जेवण कर. क्षणात 2 तरुण पुढे आले. त्यांनी त्याला एका घरात नेलं. घरातून स्वच्छ होतं. मातीची चूल, कंदील, भिंतीवर जुन्या काळातील फोटो. पण एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. सगळ्या भिंतीवरील घड्याळ बंद होती. 1 नाही, 2 नाही, 4 वेगवेगळी घड्याळं. आणि सगळ्यांमध्ये काटे एकाच वेळेवर अडकले होते. 12:17 तेवढ्यात त्याच्यासमोर ताट ठेवलं गेलं. भाकरी, पिठलं, कांदा आणि पाण्याचा तांब्या. सदानंदने घाईघाईने पाणी प्यायलं. घोट घेताच त्याला विचित्र चव आली. ती पाण्याची नव्हती, जणू ओल्या मातीचा वास. तो दचकला. पुन्हा तांब्याकडे पाहिलं. आतलं पाणी पूर्ण स्वच्छ दिसत होतं. काय झालं? म्हातारीने विचारलं. काही नाही. तो शांत बसला. जेवताना त्याला जाणवलं, घरात एकही माशी नव्हती, एकही डास नव्हता. चुलीचा धूर वर न जाता जागच्या जागी थांबलेला होता. सगळंच नैसर्गिक असूनही अनैसर्गिक वाटत होतं. जेवण संपल्यावर त्याने विचारलं, माझा ट्रक कुठे आहे? मला लगेच निघायचं आहे. क्षणभर संपूर्ण घरात शांतता पसरली. मग त्याचे वडील हळू आवाजात म्हणाले, रात्र झाली आहे. इथून कोणी रात्रभर बाहेर जात नाही. पण मला जायचंच आहे. पहाट होऊ दे. नाही. सदानंद उठला. दार उघडून बाहेर पडला. गावात अजूनही सगळे लोक उभेच होते, जणू तो बाहेर येण्याचीच वाट पाहत होते. त्याने कोणाकडेही न पाहता सरळ चालायला सुरुवात केली. गावाची शेवटची वैशी ओलांडली आणि सुटकेचा श्वास सोडला. झालं, आता मुख्य रस्ता मिळेल. तो जवळपास 10 मिनिटं चालत राहिला. मग त्याच्या पायाखाली पुन्हा तीच लाल माती आली. समोर तोच जुना वळाचा ओंडका आणि तीच घरं. तो पुन्हा गावातच उभा होता. हे कसं शक्य आहे? त्याचा घसा कोरडा पडला. तो दुसऱ्या दिशेने धावला. पुन्हा तेच. तिसऱ्या दिशेने गेला. पुन्हा तेच. आता त्याच्या श्वासाचा वेग वाढला. तो मध्यभागी उभा राहून आजूबाजूला पाहू लागला. तेवढ्यात गावाच्या चौकात उभा असलेल्या लोकांच्या गर्दीतून एक तरुण पुढे आला. त्याच्या अंगात फाटका निळा शर्ट होता. कपाळावर काळी टोपी, चेहऱ्यावर हलकीशी दाढी. सदानंदचे डोळे विस्फारले. तो तरुण त्याचा पूर्वीचा क्लीनर नामदेव होता. 7 वर्षापूर्वी घाटात झालेल्या अपघातात तो जागीच मेला होता. नामदेव हसत त्याच्याकडे पाहत म्हणाला, मालक, या वेळेला मला एकट्याला सोडून का गेलात? सदानंदच्या पायाखालची जमीनच सरकली. नामदेवचा आवाज कानावर पडताच सदानंदच्या अंगातील सगळी ताकद जणू निघून गेली. त्याच्या डोळ्यांसमोर 7 वर्षापूर्वीची ती रात्र तरळून गेली. मुसळधार पाऊस, घाटात घसरलेला ट्रक आणि दरीत कोसळताना नामदेवचा शेवटचा आक्रोश. तो दिवस आजही सदानंद विसरला नव्हता. नाही, हे खरं नाही. तो मागे सरकला. पण नामदेव त्याच्याच दिशेने चालत येत होता. त्याच्या चेहऱ्यावर ना राग होता ना दुःख, फक्त एक विचित्र शांत हास्य. मालक, तो म्हणाला, त्या दिवशी तुम्ही म्हणाला होता ना, परत भेटू. आज भेटलो. सदानंदने किंचाळत मागे वळून धाव घेतली. गावातील अरुंद गल्ल्या ओलांडत तो जीवाच्या आकांताने पळत होता. पण कितीही धावला तर प्रत्येक गल्लीत शेवटी तो पुन्हा त्याच चौकात येऊन उभा राहत होता. श्वास जोरात चालू होता. घामाने अंग चिंब झालं होतं. तो एका घराच्या भिंतीला टेकून उभा होता. तेवढ्या त्याच्या नजरेस भिंतीवर एक मोठा धुळीने माखलेला आरसा पडला. घाबरलेल्या अवस्थेत त्याने सहज त्यात पाहिलं आणि त्याचा जीव भांड्यात पडला. आरशात तो एकटाच उभा होता. पण त्याच्या मागे उभे असलेले गावकरी आरशात दिसतच नव्हते. तो झटकन मागे वळला. सगळे तिथेच होते. पुन्हा आरशात पाहिलं, रिकामं. क्षणभर त्याला वाटलं की तो आता वेडा होईल. तेवढ्या त्याच्या कानाजवळ कुणीतरी हळू आवाजात कुजबुजलं, आरशात आम्ही दिसत नाही, कारण आम्ही इथले नाही. सदानंद दचकून मागे फिरला. कोणीच नव्हतं. त्याचवेळी गावातला कंदिलाचा प्रकाश एका मागोमाग एक विझू लागला. 1, 2, 3. संपूर्ण गाव अंधारात बुडालं. फक्त आकाशातला फिकट चंद्रप्रकाश. अंधारात कुठून तरी पैंजणांचा मंद आवाज ऐकू येऊ लागला. तो आवाज हळूहळू जवळ येत होता. सदानंदने टॉर्च उचलली. हात थरथरत असतानाच त्याने प्रकाश त्या दिशेने टाकला. रिकामा रस्ता,
पण पैंजणाचा आवाज थांबला नव्हता. अचानक त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या घराचं दार स्वतःहून उघडलं. आत पूर्ण अंधार. दारात एक स्त्री उभी होती. तिचे लांब सडक केस चेहऱ्यावर आले होते. तिने हळूहळू केस बाजूला केले. सदानंदचा श्वास अडकला. ती मुक्ता होती, त्याची पत्नी, 4 वर्षापूर्वी आजाराने गेलेली, जिच्या चितेला अग्नी देताना तो स्वतः कोसळला होता. मुक्ता अगदी तशीच दिसत होती जशी ती जिवंत असताना दिसायची. तिने हलकसा हसत हात पुढे केला. सदा, घरी चल, मी तुझी वाट पाहतोय. सदानंदच्या डोळ्यात पाणी आलं. एक क्षण, फक्त एक क्षण त्याचं मन तिच्याकडे धावून गेलं. पण लगेच त्याला काहीतरी जाणवलं. मुक्ताच्या पायाखाली सावली नव्हती आणि तिचे पाय जमिनीला स्पर्शही करत नव्हते. ती हवेत काही इंच तरंगत होती. सदानंद भीतीने किंचाळला, मागे हटला. मुक्ताचं हास्य हळूहळू बदलू लागलं. तिचे डोळे पूर्ण काळे झाले, ओठ कानांपर्यंत फाटल्यासारखे रुंद झाले आणि ती त्याच आवाजात म्हणाली, इथून कोणी परत जात नाही. हे शब्द ऐकताच गावातील प्रत्येक घराचं दार एकाच वेळी उघडलं आणि त्या प्रत्येक दारात कोणीतरी मृत व्यक्ती उभी होती. कोणाचा बाप, कोणाची आई, कोणाचं मूल, कोणाची बायको. आणि ते सगळे सदानंदकडे पाहून एकाच वेळी हसायला लागले. संपूर्ण गावात एकाच वेळी घुमलेलं ते हसू सदानंदच्या कानात घनासारखं आदळत होतं. तो दोन्ही कान घट्ट पकडून मागे सरकला, पण हसू थांबत नव्हतं. जणू प्रत्येक घर, प्रत्येक भिंत, प्रत्येक झाड त्याच्यावरच हसत होतं. समोर उभी असलेली मुक्ता आता हळूहळू त्याच्या दिशेने सरकत होती. तिचे पाय जमिनीला लागत नव्हते. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य मात्र तसंच होतं. सदा, ती शांत आवाजात म्हणाली, इतका का घाबरतोयस? मीच तर आहे. नाही, तू मुक्ता नाहीस. सदानंद ओरडला. माझी मुक्ता अशी हसायची नाही. क्षणभर तिच्या चेहऱ्यावरचं हास्य थांबलं. मग तिचा आवाज बदलला. तो आता स्त्रीचा नव्हता, जणू एखादा माणूस घोगऱ्या आवाजात बोलत होता. आम्ही जे दिसतो ते कधीच नसतो. हे ऐकता सदानंदने मागे न पाहता धाव घेतली. तो गावाच्या शेवटच्या टोकाकडे पळू लागला. पाठीमागून पावलांचा आवाज येत होता, पण तो मागे वळून पाहण्याची हिंमत करत नव्हता. धावताना त्याच्या नजरेस एक जुनं मोलकळीस आलेलं मंदिर पडलं. दार अर्धवट उघडं होतं. क्षणाचाही विचार न करता तो आत शिरला. आत पूर्ण अंधार. फक्त देवाऱ्यात एक छोटासा तेलाचा दिवा तेवत होता. तो धापा टाकत भिंतीला टेकला. बाहेरचं हसू अचानक बंद झालं. अगदी मृत शांतता. काही क्षणांनी मंदिराच्या बाहेरून एका वृद्धाचा आवाज आला, बाहेर येऊ नकोस. सदानंदने दाराच्या फटीतून बाहेर पाहिलं. बाहेर एक कृश म्हातारा उभा होता. त्याच्या हातात काठी, डोळ्यात भीती. तू कोण? सदानंदने विचारलं. म्हातारा आत आला. त्याने देवासमोर हात जोडले. मग हळू आवाजात म्हणाला, हे गाव नाही, हा चकव्याचा फास आहे. सदानंद काहीच बोलला नाही. म्हातारा पुढे म्हणाला, ज्यांच्या मनात एखादी न संपलेली ओळ असते, ज्यांना आपल्या मरण पावलेल्या माणसांची आठवण जास्त त्रास देते, चकवा त्यांना इथेच आणतो आणि मग त्यांच्या आठवणीच्या रूपात त्यांना कायमचं इथे अडकवतो. सदानंदच्या डोळ्यांसमोर मुक्ताचा चेहरा आला. तो रडू लागला. मला इथून बाहेर पडायचं आहे. म्हाताऱ्याने मान हलवली. एकच मार्ग आहे. पहाट होण्याआधी जंगलाच्या टोकाला पोहोच. पण कोणीही काहीही बोललं, तुझं नाव घेतलं, रडलं किंवा तुझ्यासमोर तुझ्या जवळचं कोणीतरी उभं राहिलं तर मागे वळून पाहू नकोस, नाहीतर ते तुझ्या मागे लागतील. हे बोलून म्हातारा उठला. सदानंद काही विचारणार इतक्यात दाराबाहेर पुन्हा पैंजणाचा आवाज घुमला. मग मुक्ताचा आवाज, सदा, मला एकटं सोडून पुन्हा जाणार आहेस? सदानंदच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याने डोळे घट्ट मिटले. म्हाताऱ्याने मंदिराच्या मागचं छोटंसं दार उघडलं. बाहेर दाट जंगल होतं. जा, धाव. सदानंद जीवाच्या आकांताने धावू लागला. काटेरी झुडपं, दगड, चिखल काहीच न पाहता तो पळत होता. पाठीमागून आता अनेक आवाज येत होते. त्याच्या आईचा, वडिलांचा, नामदेवचा, मुक्ताचा. सगळे त्याचे नाव घेत होते. सदा, थांब, फक्त एकदा मागे बघ. पण तो थांबला नाही. अचानक समोर झाडं विरळ झाली. पहाटेचा फिकट प्रकाश दिसू लागला. काही अंतरावर त्याचा ट्रक उभा होता. सदानंदच्या चेहऱ्यावर सुटकेचं हास्य उमटलं. तो धावत ट्रकमध्ये बसला. चाबी फिरवली
आणि इंजिन पहिल्याच प्रयत्नात सुरू झालं. ट्रक जंगलाबाहेर निघाला. रिअर व्ह्यू मिररमध्ये त्याने एक शेवटचा कटाक्ष टाकला. जंगल रिकामं होतं, कोणीच नव्हतं. त्याला वाटलं तो वाचला, पण त्याच्या शेजारच्या सीटवर ओल्या केसातून पाणी टपकत होतं. कोणीतरी शांतपणे बसलं होतं. ट्रकच्या कॅबिनमध्ये इंजिनचा आवाज घुमत होता. सदानंदने थरथरत्या हाताने हळूहळू मान उजवीकडे वळवली. शेजारच्या सीटवर कोणीच नव्हतं. तो काही क्षण तसाच पाहत राहिला. पाहत झाला असेल, तो स्वतःला समजावत पुन्हा रस्त्याकडे लक्ष देऊ लागला. पण त्याच्या छातीतली धडधड काही कमी होत नव्हती. साधारण 20 मिनिटांनी त्याला समोर एक छोटंसं चौक दिसलं. 2-3 चहाच्या टपऱ्या उघडायला सुरुवात झाली होती. काही ट्रक बाजूला उभे होते. पहाटेचा प्रकाश हळूहळू पसरत होता. तो ट्रक थांबून खाली उतरला. एका टपरीवाल्याने त्याच्याकडे पाहत विचारलं, दादा, तब्येत बरी आहे ना? चेहरा फारच फाटक पडला आहे. सदानंदने पाण्याची बाटली उचलली आणि एकदम अर्धी रिकामी केली. कसा ओला झाला. त्याने थरथरत्या आवाजात विचारलं, इथून जंगल किती लांब आहे? टपरीवाला गोंधळला. कोणतं जंगल? अरे मागे, रात्री मी एका गावात गेलो होतो. तिथे तो बोलत असतानाच आजूबाजूचे 2 वृद्ध त्याच्याकडे वळले. त्यातील एक म्हणाला, या रस्त्यावर गेली 30 वर्ष कोणतंच गाव नाही. सदानंदच्या हातातून बाटली खाली पडली. नाही, मी स्वतः पाहिलं. लोक होते, घरं होती, माझे वडील, माझी बायको. तेवढ्या दुसरा वृद्ध गंभीर आवाजात म्हणाला, पहाट होण्यापूर्वी त्या जंगलात जे दिसतं त्याच्यावर कधी विश्वास ठेवायचा नसतो. सदानंदच्या अंगावर पुन्हा काटा आला. तो काहीही न बोलता ट्रकमध्ये जाऊन बसला. त्याला फक्त घरी पोचायचं होतं. खूप लांब गेल्यानंतर त्याने ट्रक एका पुलाजवळ थांबवला. रात्रभर जागा असल्याने डोळे मिटत होते. तो 10 मिनिटं डोळे मिटतो, सीटवर रेलून बसतो, पण त्याला झोप लागत नव्हती. कॅबिनमध्ये मंदसा सुवास दरवळू लागला. तो सुवास भुक्तांच्या केसांमध्ये असलेल्या मोगऱ्याचा होता. सदानंदचे डोळे हळूहळू उघडले. आरशात मागच्या सीटवर मुक्ता बसलेली होती. यावेळी तिचा चेहरा अगदी शांत होता. ती फक्त एवढंच म्हणाली, मी सांगितलं होतं ना, तू सुटलेला नाहीस. क्षणात आरसा काळा पडला. सदानंदने किंचाळत ट्रक सुरू केला. तो वेड्यासारखा वेगाने ट्रक चालवू लागला. समोरचा रस्ता धुसर दिसत होता. श्वास अनियंत्रित झाला होता. अचानक रस्त्याच्या मधोमध त्याला पुन्हा तेच गाव दिसलं. त्याने जोरात ब्रेक दाबला, पण ब्रेक लागलेच नाहीत. ट्रक भरधाव वेगाने पुढे गेला आणि पुढच्याच क्षणी समोरून येणाऱ्या एका मोठ्या कंटेनरवर जाऊन आदळला. अपघाताचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत घुमला. लोक धावत आले. कॅबिन पूर्ण चिरडली होती. सदानंदचा जागीच मृत्यू झाला होता. सगळ्यांनी तो एक साधा अपघात मानला, पण एक गोष्ट कोणाच्याच लक्षात आली नाही. सदानंदच्या उजव्या हातात घट्ट पकडलेला होता एक जुना पितळेचा लवटा, तोच ज्यातून त्या अनोळखी गावात त्याने पाणी प्यायलं होतं. 3 महिन्यानंतर मध्यरात्र त्या जंगलाच्या रस्त्यावरून एक दुसरा ट्रक हळूहळू जात होता. ड्रायव्हरला रस्त्याच्या कडेला एक माणूस उभा दिसला. धुळीने माखलेले कपडे, थकलेला चेहरा, डोळ्यात भीती. तो हात दाखवत म्हणाला, भाऊ, जरा पाणी मिळेल का? ड्रायव्हरने ट्रक थांबवला. बाटली हातात घेतली. त्या माणसाकडे नीट पाहिलं आणि त्याच्या अंगावर काटा आला. कारण काही महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रात अपघातात मृत्यू झालेल्या ट्रक ड्रायव्हरचा फोटो त्याने पाहिला होता. तोच चेहरा, सदानंद मोरे. बाटली त्याच्या हातातून खाली पडली. तो घाबरून ट्रक सुरू करून पळून गेला. रस्त्याच्या कडेला उभा असलेला सदानंद मात्र हळूहळू हसायला लागला. त्याच्या मागे त्या जंगलाच्या अंधारातून अनेक सावल्या बाहेर येत होत्या आणि त्यात पांढऱ्या साडीतील मुक्ता त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. दोघांनीही पुढच्या येणाऱ्या ट्रककडे पाहिलं आणि पुन्हा एकदा कोणीतरी पाण्यासाठी हात दाखवला. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.